नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. मकर संक्रांतीचं निमित्त आणि आज मेले ठरलं तर मग या तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर आणि अर्जुन सायली माझ्या सोबत आहे. कसे आहात? मजेत. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास तर आहेतच आहे, कारण यांच्या सेटवरच मकर संक्रांत साजरी होते. छान मस्त ठेले लागले, तिकडे पाणीपुरी काय चाट काय, किती एन्जॉय करताय. मला पण ठसका लागतं, इथे जवळपास खाण्याचं चालू आहे सगळं. मी वाटच बघतो कधी मला खायला मिळेल. म्हणजे अजून तुझी खाऊन सुरुवात नाही झाली आहे? फक्त पाणीपुरी खाल्ली असते आतापर्यंत, बाकी सगळं खायचं बाकी आहे. बरं, मकर संक्रांत म्हटल्यानंतर एक असतं ना की एक कोअर मेमरी असते. म्हणजे मला आठवतं की आई वाण आणायची, काही ना काय तिला काय मिळायची एक्साइटमेंट असते, कारण आपण तर सवाष्ण नाही, त्यामुळे आई काय घेऊन येते त्याच्यावरती एक्साइटमेंट असायची. तुमच्या बाबतीत काय कोअर मेमरी आहे की काय एक्साइट म्हणजे व्हायचा तुम्ही मकर संक्रांत म्हटल्यावर? ओसा आणायला जाण्यापासून माझी एक्साइटमेंट असायची, कारण घरी हळदी कुंकू व्हायचं आणि माझं एकत्र कुटुंब असल्यामुळे खूप मोठ्या लेवलला हळदी कुंकू असायचं. खूप बायका यायच्या घरी आणि त्यामुळे मग मी पण तयार झालेली असायचे, अगदी काहीतरी ट्रेडिशनल असं काळं, आणि आईची साडी कधी कधी नेसायचे. आणि मग त्यासाठी ओसा घ्यायला जाणं हे जास्त इम्पॉर्टंट. मग शॉपिंग करायचो आम्ही, की कधी कधी प्लास्टिकचे छोटे डबे किंवा अशा छान छान गोष्टी असतात ना, आणि त्यामुळे मी प्रत्येक हळदी कुंकवाला आई बरोबर जायचेच, कारण माझं अट्रॅक्शन ओसा असायचं. कसलं भारी. मला बाकी काही इंटरेस्ट नव्हता. त्या अत्तरदाणीमध्ये एकतर हे मलाही आठवलं. आणि अत्तरदाणी ती गुलाबदाणी, अत्तर कुठलं भरायचं ह्यापासून एक्साइटमेंट. मग सकाळी चांदीची भांडी साफ करायची हळदी कुंकवाला आणि ओसा मस्त सगळ्यांना द्यायचा. तर फुलं देण्याचं आणि ओसा देण्याचं काम मी करायचं. अगं हे मी विसरलेच होते. मी अगदी लहान असताना त्या अत्तरदाणी अगदी लावायची अत्तर आणि ते गुलाबदाणीनी जे सगळं गुलाब पाणी शिंपडणं असं. सो मला हे खूप आवडायचं लहानपणी. थँक्यू. तुझ्यामुळे मला आठवलं की जे माझ्या विस्मरणात गेलं होतं की मी पण यासाठीच एक्सायटेड व्हायचे. बरं, प्रत्येक ठिकाणी कल्चर वेगळं असतं. तुमच्या ठिकाणी कसं होतं? चिक्की असते. हा, ही लाडू असतात, ते चिक्की असते. आम्हाला चिक्की खूप आवडते खायला. कसलं भारी. हीच फक्त शेंगदाण्याची नाही. हा, सो आई नेहमी बनवायची चिक्की. म्हणजे गरम असते ना तेव्हा, ती थोडीशी अलगद गरम असते, सॉफ्ट असते, ती खायला खूप मजा येते. सो हे साधारण तुझ्या इथे. बरं, आता कसं पुढची जनरेशन आली आहे, त्यामुळे आता सगळं ट्रान्झिशन झालंय, त्यामुळे तू आणि तुझा मुलगा मकर संक्रांत म्हटलं अर्थात शूटिंग आहे, त्यामुळे किती जमत असेल. किती गोड बाळ आहे ते. कोणाचं आहे ते? आई ग. आणि ते आपले हे त्याला हे करतील ना. कसलं गोड बाळ आहे ते. घाबरलंय रे. कोणाचं आहे? संक्रांतीसाठी आलाय. पण नाही, आपल्या इकडची कुत्री डेंजर आहे. फाडून टाकली त्याला. किसका आहे वो? ते बघ आली आहेत रे ती. सांभाळ रे त्या बाळाला. कोणाचं आहे? पाळलेलाच असतो. अरे रोहन कोणाचं आहे? त्याला सांभाळ, कारण आपली कुत्री आहेत बघा. हे त्यांचं असं कोणतरी हिंदीमध्ये आलं. गोड आहे रे ते. पळत किती गोड आला तो. कल्लू जा. ओके, तू कुठे गेला? तो आहे, तो चालूच आहे कॅमेरा. ओके, सो आताच हस्की आला होता आपल्या सेट वरती. म्हणून गेलाय हस्की. किती छान बघितलं. पण सगळ्यांचं लक्ष त्यांनी जवळपास वेधून घेतलं आणि तुझ्या बोलण्यात मला कळलं की सेटवर पण तुझं प्राणीप्रेम माहितीये का, की तुझ्या घरी माऊ आहेत. भरपूर आमची बाळ आहेत आणि सगळेजण त्या बाळांची खूप काळजी घेत असतात. त्यांचं जेवण, त्यांची औषधं, हा कधी डॉक्टरकडे घेऊन जातो, कधी डॉक्टर इथे येतात, असं सगळं चालू असतं सगळ्यांचं. किती गोड आहे पण हे खरंच. बरं, मकर संक्रांतीचं निमित्त आहे म्हणून मी अगदी झटपट क्वेश्चन आणलेत. आपल्याला तर माहिती आहे की तिळगुळाचं किती महत्व आहे. सो हा जो तिळगुळ आहे तो वेगवेगळ्या जिन्नसांपासून बनतो. तर ते जिन्नस आणि त्याचे गुणधर्म मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला फक्त सांगायचं की तुमच्यापैकी कोण असं आहे. ओके, तर सगळ्यात आधी आहे पांढरे तीळ. पांढरे तीळ म्हणजे आपल्याकडे तर माहितीये की एक तीळ 7 जणात वाटून खाल्लेला. तर असं कोण आहे खूप जास्त शेअरिंग, खूप जास्त केअरिंग, अशी कोण आहे तुमच्या दोघांपैकी? आमच्या दोघांपैकी मला वाटलं सेटवरचं म्हणते. नाही, आता तुम्ही दोघं आहात त्यामुळे पण मग सगळे शेअर करतात तसं. पण सांगायचं झालं तर आजी आमची खूप जास्त, ती सगळ्यांसाठी क्रीम रोल्स आणते किंवा ती संध्याकाळी तिचा ना पेटारा उघडते, त्यातनं सगळे खूप स्नॅक्स आयटम्स असतात. सो ती एक चिप, लिटरली असं एक चिप्स मध्ये एक वेफर सगळ्यांना देत असते. सो ती तशी वाटत असते. ओके, बरं, शेंगदाण्यासारखं कोण आहे? शेंगदाण्याचा मंचिंगला पण होतो आणि काही स्वीट डिश बनवली तर त्याच्यामध्ये पण तो जातो, म्हणजे जाईल तिथला होईल, असं कोण? जाते तिथली होते, समरस होऊन जाते, म्हणजे जाईल तिथली होईल ती. गुळासारखं कोण आहे? गुळाची ढेप, त्याला तर 17 मुंगळ्या येऊन चिकटत असतात. तर असं कोण आहे की
अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, माणसं आपोआपच येतात, काही एफर्ट्सच घेत शैलीच आहे गोड, पण अर्जुन सोबत 17 मुलांना येऊ देत नाही कोणाला. कोणी आला की ठेचून टाकतं. तुपासारखं कोण आहे पटकन वितळतं, म्हणजे अगदी सॉफ्ट हार्टेड? आई कल्पना. कल्पना. ओके. तिला रडू पण येऊ शकतं आणि लगेच आणि येतं. वेलची सारखा कोण आहे, म्हणजे सिक्रेट पोटात दडवून ठेवणार, म्हणजे ह्याला सांगितलं ना की हा कोणाला सांगणार नाहीची गॅरंटी आहे. बापरे, आमच्याकडे ना असे काय कोणी असे नाहीयेत. म्हणजे कोणी वेलची सारखं नाहीये. कोणीच नाही. बरं, संक्रांत आहे त्यामुळे पतंग, मांजा, फिरकी याचं तर महत्व आहे. सो मला सांगा की मांजासारखं कोण आहे, अगदी सरळ आहे सुतासारखं, पण जर नादी लागलं तर धारदार आहे? अर्जुन सोबत आहे. बरं, फिरकी सारखं कोण आहे, कोणाला पण गुंडाळू शकतो? प्रिया. ओके. आणि आता पतंगासारखा कोण आहे की हवेत मस्त मौला अपने धुन में? मस्त मजा. अपने धुन में. आपल्यातच होतं. नारायण रविराज? मामा. नारायण मामा. म्हणजे मधुभाऊ. हो, आज सगळं टेन्शन हस्कीवर अच्छा, आहे. ते आलेत ते त्याला. ओके. इकडनं आलेत, हा. हो, सो आमच्या इथे सुद्धा आहे ना AMPM. त्यामुळे ओके. करूया आपण क्लोजिंग. नशीब त्याला केलं अँकर. ओके. हा, तर मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. सगळं अटेन्शन हस्कीने घेतलंय, पण मला माहितीये की व्हिडिओ बघताना सगळ्यांचं अटेन्शन फक्त तुमच्यावरच जाणार आहे. मला सांगा, जाता जाता सांगायला आवडेल का प्रेक्षकांना की मालिकेत काय काय छान पाहायला मिळणार आहे? मालिकेत प्रेक्षकांना ज्याची उत्कंठा आहे तेच पाहायला मिळणार आहे आणि अगदीच लवकर बघायला मिळणार आहे, एवढंच मी सांगेन. त्यासाठी तुम्हाला एक एक एपिसोड बघत राहावा लागणार आहे. ओके. सो पाहायला विसरू नका. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. ठरलं तर मग आम्ही बघतो. ठरलं तर मग ठरलं इथं तुम्ही ठरवा. थँक्यू सो मच. Thank you.